माझं नाव बाबूराव भागोजी बोडके. शिक्षण माझं BA आणि सध्या हे मतपाळाचा व्यवसाय त्याच्या अंतर्गतच साईड म्हणजे MPSCचा अभ्यास करतो. दोन गोष्टी करतो. म्हणजे मधाला पण वेळ देतो आणि ह्याला पण अभ्यासाला पण. ज्यावेळी मधाचा ज्यावेळी व्यवसाय चालू होईल त्यावेळी आम्ही त्या फोकसने ते 1-3-4 महिने त्याच्या मागे असतो. उरलेला कालावधी अभ्यास वगैरे करतो. आमच्या घरचे म्हणजे आमच्या आजोबांचे 3 पिढ्यापासून एक 3-4 पिढ्या आजोबा सगळे तेव्हापासून मतपाळाचा व्यवसाय करतात. आता ते आमचं आता पंजोबांची पिढी संपली, त्यानंतर आजोबांची पिढी संपली, त्यानंतर आमच्या वडिलांची पिढी ते व्यवसाय करतात आणि वडिलांच्या नंतर आमची पिढी व्यवसाय करायला लागली हळूहळू. आणि आता आमच्यातले जी तरुण मुलं आहेत ह्या गोष्टीपासून काही गोष्टी दुरावले पण जायला लागले, म्हणजे लांब जायला लागले. जे बाबांनी वडिलांनी व्यवसाय केला ते करायला मागत नाहीत. आता थोडंफार शिक्षण झाल्यामुळे ते शहराकडे आकर्षित झालेत आणि आता जे आहेत ते जपणूक कशी करायची ह्याच्यावर थोडं आमचं काम पण चालू आहे. मग ते एक चांगलंच होऊ शकते का ते प्रकारे. असं जर झालं ना तर लोकांना व्यवसाय वगैरे मिळू शकते त्यात. आता डॉक्टर योगेश आनंद फोंडे हे पहिल्यांदा आम्हाला भेटले. म्हणजे सहज असे त्यांची PhD झाली होती. ते PhD झाल्यानंतर मग त्यांना असं काहीतरी वाटलं की असं ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना व्यवसाय वगैरे काय उपलब्ध करून देता येतो का. ॲक्च्युली त्यांची PhD ही टस्सर रेशीमवर झाली होती, सिल्कवर. त्यावेळी त्यांनी इथला आपल्या खेड्या भागातला लोकांचा वगैरे काही गोष्टी लोकांच्या जवळून पाहिल्या, त्यांची परिस्थिती कशी आहे किंवा काय आहे. त्यासाठी आपण शिक्षित जे व्यक्ती आहे आपण त्यांनीच ह्यासाठी काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे. आणि ते जर उचललं नाही तर लोक परत आणि म्हणजे सुशिक्षित होण्यावर अशिक्षित राहतील परत. म्हणजे ते उदरनिर्वाहाचं साधन मिळणार नाही लोकांना. म्हणजे अशी परिस्थिती काही लोकांची आहे की त्यांना एक टायमाचं अन्न मिळत नाही, अशी पण परिस्थिती. मग त्यांनी ज्या वाड्या वस्त्यावर जाऊन लोकांच्या बघितली परिस्थिती, त्यावेळी त्यांनाच वाटलं की असं वेगळं काहीतरी आपणच निर्माण करावं आणि आपल्या पाठी लोकांना आपण कसं तरी घेऊन जाऊन हे व्यवसाय वगैरे किरकोळ करावे. त्यांची सहज अशी मला भेट झाली माझी. त्यावेळी मी नुकतेच 12वी पास झालो होतो आणि FYला होतो. मग ते असं बोलले की असं काम चालू आहे. म्हणजे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. लोकांना वगैरे व्यवसाय जर मिळत असेल तर आपण पण सहकार्य. मग ते बोलले आमच्याशी सहकार्य करशील का. ठीक आहे म्हणलं करू ना, त्याच्यात काय. आपल्याला पण असंच काहीतरी पाहिजे, एखादी व्यक्ती भेटणार म्हणजे मार्गदर्शन करणारे असेल तर अनेक लोक ऐकणार पण असतात. मग ते आपण लोकांपर्यंत पोचवू. मग आम्ही लोकांपर्यंत माहिती पोहोचवल्या. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे ठराविक तालुका, शेवाडीतले काही गावं, आजरा चंदगडमधली, राधानगरी, बुदुरगड, ठराविक ही गावं आम्ही निवडली. त्या गावावर आपण जाऊन प्रत्येक वाड्या वस्त्यावर ते पण असं होतं दिवसाची लोक कधी भेटत नाहीत. ते सर्वसामान्य लोक म्हणजे रात्रीच मिळणार, 7च्या दरम्यान 8च्या दरम्यान. मग त्यावेळी आम्ही 8 वाजता जायचो. मग आमचा प्रवास असा 8 ते रात्री 1-1:30 वाजेपर्यंत आम्ही परत रिटर्न आम्ही घरी यायचो. म्हणजे संध्याकाळी 5ला निघायचं, 8 ते रात्री 12पर्यंत आम्ही ते लोकांशी संवाद साधायचो. असं प्रत्येक दिवसाला एक गाव घ्यायचो. असं आम्ही गेले 10 वर्ष तेच करत आलो. आणि हा आमचा प्रवास जो होता 10 वर्षामध्ये 5 वर्ष तर आम्ही कंटिन्यू लोकांना मनवण्यातच गेले. मग ते लोकांना आपलंसं करून घेतलं. म्हणजे त्याच्यामागचं काय इन्कम आहे, काय आहे. आणि ग्रामीण भागातले लोक आहेत ते मोठ्या लोकांचे फार कमी म्हणजे असे कोण येणाऱ्या लोकांचे फार विश्वास कमी ठेवतात. कारण आज येतील उद्या जाणार, आमच्याकडे कोण बघणार नाही. पण हे न करता ते 10 वर्ष अविरतपणे चालू ठेवलं. आणि त्या गोष्टीमुळं आज लोकांच्या नजरेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आता हळूहळू त्याची प्रगती पण फार व्हायला लागली. आता लोक आमच्या जवळ यायला लागले. मतपाळांचं आम्ही ते सभासद पण केले. लोकांचे हे डॉक्युमेंटरी काही तयार केल्या. म्हणजे लोकांचे म्हणजे परिस्थिती कशी आहे हे पण केलं आम्ही. काही ठिकाणी असं होतं जिथं रोड नव्हते तिथं आम्ही 5-10 किलोमीटर चालत गेलो किती वेळा तरी. आणि आताही जातो आम्ही फक्त त्या लोकांसाठी, त्या परिस्थिती लोकांच्या सुधारण्यासाठी. जर आपल्यासारख्याने सुशिक्षित लोकांनी जर शिक्षित लोकांनी जर त्यांच्यापर्यंत हे आपण काही गोष्टी पोहोचवल्या नाही तर पोहोचणार नाही. आणि ते परत अज्ञानात जातील आणि फार मागे जातील. म्हणजे अनेक पिढी जाईल, 1-2-3 पिढ्या जातील की ती पुढे येण्यासाठी. तेच काम त्यांचं एक ध्येय होतं की हेच काम आपण आयुष्यभर पुढे नेता येईल. आपण जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्या दृष्टिकोन विकास आणि ह्या गोष्टी जोपर्यंत नेल, जोपर्यंत होईल ती चांगलीच गोष्ट आहे. ते त्यांचे मला वाटते 24 तासातले कमीत कमी 20 तास हे त्यांच्या त्याच विचारामध्ये काम असतं चालू कंटिन्यू. पूर्वींचे जे आमचे म्हणजे आता आम्ही पंजोबांना बघितलं, आजोबांना बघितलं. आमच्या आजोबांच्या काळात किंवा वडिलांच्या काळात त्यांचं काय होतं, आम्ही हे म्हणजे फोंडेसर यायच्या आधी लोक काय करायचे. आता एखादं आग्या म्हणून असं झाडाला वरती असतं मोठं असतं. त्याच्यामध्ये एक 5-5 किलो पण मध मिळतो, 10-10 किलो पण एका पोळ्यामध्ये मिळतो. ते काय करायचे, पाला गोळा करायचा, त्याच्या खाली मग पाला गोळा करायचा, वरती जाण्यासारखी एक बारडी वगैरे घ्यायची, एक दोरी घ्यायची. म्हणजे अंतर जास्त असतं आणि त्याचं वेट जास्त असतं मधाचं.
कारण एक एक लिटरचा पाण्याची बाटली आणि 1 लिटरचं मध त्याच्यामध्ये फार फरक आहे. मध हा वजन आहे, कारण मध हा पाण्यात जरी टाकला तरी वर येत नाही, तळालाच जातो. मग ते लोक पूर्वी काय करायचे, असा पाला वगैरे गोळा करायचा, मग ते काडी वगैरे लावायचे, मग धूर व्हायचा. मग धूर झाला की ते माश्या आपोआप उठून जायच्या. आणि त्या माश्या उठून गेल्या की लोक काय करायचं, एक जण खाली दोघं तिघं थांबणार, मग ते धूर करत राहणार, कंटिन्यू धूर करत राहणार. कारण का माश्याचा अटॅक लय बेकार असतो आणि ते चावले तर माणसं जगताना पण मुश्किल आहे, एवढे खतरनाक चावते. मग ते एक जण वर जातो, बारडी वगैरे घेऊन दोरी बांधून वर जातो चढ झाडावर. मग किती लांब असतो ते, त्याचा धूर पोचत राहणं. म्हणजे समजा ते पण एका जागेवर पोचणार. आता समजा हे झाड आहे ना, ह्या हिथून धूर जाणार नाही. आता वारा आलं तर हे इकडचं इकडे जाणार ना. मग ते 3 ठिकाणी दूर करायचं. आपल्याला अंदाज लागतोय, ते वरती केला तर वारा आलं तर तिकडच्या इकडे येईल, हिकुलचं वारा तिकडे आलं तर हिकुलच्या तिकडे जाईल, आणि तिकडून आलं तर तिकडच्या इकडे जाईल. असं 3 ठिकाणी 3 गडी उभे राहतात. म्हणजे ते पटापट करायला लागतात क्रिया. त्याच्यात ते वर जाणार, मग ते काट्याची झाडं असू ते कशा त्याच्याने जाणार. मग ते दोरीने, मग ते वरची पकडी आहे ती म्हणजे हे पाळी वगैरे आमच्यावर बोलतात, असं कोयता असतो त्याला. मग ते ते ह्याचं जे आपलं पिल्लावळ आहे ना, तेवढी कट करतात आणि खाली टाकून देतात. खाली टाकून द्यायचे आणि वरचा मध जो आहे तेवढाच घ्यायचे आणि बारडीत टाकायचे. म्हणजे एक हाताने बारडी आणि ते कट हळूहळू कट करा, कारण ते वेट जास्त असतं, आवरणार नाही ना एकदाच सगळं कापलं. मग ते हळूहळू कट केलं की वरनी खाली बारडी सोडायची कट. मग खालची हे घेणार, तोपर्यंत मासे काय करत नाहीत. मग खाली येणार, मग खाली आले की परत ही त्यांची म्हणजे पूर्वींची पद्धत होती. मग त्यामुळं काय आलं, मधमाशा पण नष्ट व्हायला लागल्या. कारण का होणारी पिळाव जी आहे ती मरत गेली, धुरामुळे मरतच गेली सगळी. मग त्याच्यामध्ये काय फायदा नाही, तो सगळा तोटाच. मग हे आजच्या आजोबा पंचापासून सगळं चालू होतं. मग आता ते योगेश फोंडे आणि ते आम्ही आता मधमाशींचा प्रकल्प राहावा लागलो, उपक्रम वगैरे. त्यापासून आम्ही काय आधुनिक तिकडे लोकांना वळवण्याचं हे केलं मार्शल. आणि आता ती जी पद्धत आहे ना, ती आम्ही हळूहळू मोडीत काढत आणलो. म्हणजे जे पूर्वी हे होतं, म्हणजे कसं माहिती आहे, आता ते आम्ही मधाचा पोळं जेवढंच आहे तेवढंच कट करायचं. म्हणजे हे उपक्रम आता राबवावं लागलं आणि लोकांपर्यंत ते मार्गदर्शन आणि हे प्रॅक्टिकल आम्ही आता सगळ्या गोष्टी चालू केल्यात. ते काढल्यानंतर ते परत राहणार, परत 15 दिवसांनी त्याचे मध तयार करू शकतो. म्हणजे एकाच पोळ्यामध्ये आपण 2 पिकं घेऊ शकतो. आणि तिची उपाळी होणार आहे ती परत, आणि मॅग्रेशन वगैरे भरपूर होईल त्याच्यामध्ये. आता कसं आहे, उपाळ जास्त झाली तर परत पोळी जास्त होणार, आणि पोळी जास्त झाली तर मग आपल्याला उत्पादन जास्त मिळणार. मग ते उत्पादन आहे ना, मग ते म्हणजे उत्पादन वाढता वाढता कसं आहे, त्यावेळी आपलं निसर्ग संवर्धन पण होतं. कारण काय माहिती आहे, मधमाशी ज्यावेळी मधाचं परागीभवन करते त्यावेळी त्याच्या परत, आणि ते झाड परागीभवनमुळे कसं परत झाडाची वाढ वगैरे होणं, हे ते सगळं म्हणजे झाडं आणि निर्माण होणं. त्यामुळे निसर्ग एक सुरक्षित राहतो. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन पण चांगलं मिळतं. म्हणजे निसर्ग म्हणजे विध्वंस होत नाही, म्हणजे हानी काय होत नाही मधापाशी. आणि त्याची जेव्हा उपाळ करेल तेव्हाच हे निसर्ग वाढत जाणार आहे. हे कसे परागीभवन केल्याशिवाय काय होणार नाही. मग ते मधमाशी काम करतात, आणि ते फार मोठं काम आहे मधमाशींचं. आणि मधमाशामुळेच आपण हे श्वास वगैरे सगळं घेऊ शकतो, नाहीतर काहीच घेऊ शकत नाही. मग हे आपण हळूहळू हे वाढवा लागलो. आता आपण काय पहिली लोक काय पंजोबा वगैरे, आजोबा वगैरे, वडील आमचे ते जाळून टाकले, उपाळ थांबले सगळंच थांबलं हो. म्हणजे एक प्रदूषण होण्याच्या मार्गावर सगळं जायला लागलं. मग आता आम्ही तसं न करता एक प्रोसेस कंटिन्यू चालू करतोय की त्यापासून निसर्ग पण वाचला पाहिजे. निसर्ग संवर्धनाचा हा एक मोठा उपक्रम आहे त्या मागचा, आणि त्याच्यानंतर एक व्यवसाय. ह्या दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घालूनच हे काम चालू आहे.